पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केले जाईल। शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी अक्षरशः आता न्यूज चॅनल व पेपरला आली आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। तुम्ही आता लाईव्ह स्वरूपामध्ये पाहत आहात की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांचे मिळून 4,000 रुपयांचा निधी आज जमा केला जात आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी वाट पाहिली होती, निधी नेमकं कधी येणार, तर ही बातमी डायरेक्ट आता पेपरला देखील आली आहे। त्या पेपरमध्ये आता स्पष्टपणे बातमी आली आहे, आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, म्हणजेच की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येत आहे। आता बऱ्याच दिवसापासून हप्ता जमा झाला नाही, मग एवढे लवकर आज अचानक का हप्ता जमा होत आहे याचे कारण देखील या ठिकाणी शासनाने सांगितले आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, तो पेपर देखील आपण पाहून घेऊया आणि जाणून घेऊया आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यात येत आहे व कोणकोणते शेतकरी पात्र राहणार आहे। सरकारने 2 मोठे नियम लावले आहे, त्या नियमांची पूर्तता शेतकऱ्यांना आता करावी लागणार आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीच निधी जमा होणार नाही असं सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केलं आहे। त्यामुळे कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही बऱ्याच दिवसापासून जी वाट पाहिली होती, आता तुम्हाला कसल्याच प्रकारे प्रतीक्षा पाहण्याची गरज नाही, कारण शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी डायरेक्ट न्यूज चॅनलवर आली आहे। आता बऱ्याच दिवसापासून अफवा देखील पसरत होत्या, नमोचा हप्ता आज येणार, पीएम किसान योजनेचा हप्ता आज येणार, परंतु कसल्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार, परवा हप्ता येणार, सर्व काही तारखा सांगत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की हप्ता कधी मिळणार, एक्झॅक्टली किती वाजता मिळणार असे कोणीही सांगत नव्हते। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही लाईव्ह प्रूफ या ठिकाणी आता पाहू शकतात। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आज दुपारी 4 ते 5 वाजल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता लवकरच देण्यात येत आहे, ही माहिती आता आली आहे। कारण तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी अक्षरशः बातमी आता पेपरलाच आली आहे व त्यासोबत न्यूज चॅनलवर देखील बातमी आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता मोठा दिलासा मिळण्याचे वातावरण निर्माण झाले आहे, म्हणजे की शेतकरी आता आनंदाने नाचू लागलेले आहे, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता कोणत्याही परिस्थितीमध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, ते जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी वितरित होत आहे। आता बघा की या ठिकाणी तुम्हाला निधी का येत आहे, बघा बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी निधी काय भेटला नाही, आता सरकारने स्पष्टपणे आता सांगितले आहे। बघा या ठिकाणी सरकार काय म्हणले आहे, सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय जाहीर केला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच आता ही ठरत आहे। मोठी खुशखबर या ठिकाणी सरकारने आज दिली आहे, ती म्हणजे की बघा पीएम किसान व नमो शेतकरी दोन्ही हप्ते केवळ 2 ते 3 तास, म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता वितरण या ठिकाणी 4 वाजल्याच्या नंतर सुरू होणार, म्हणजे की बघा जवळपास 3 ते 3.5 तास या ठिकाणी राहिलेले आहे, म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम मिळत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारची झाली महत्त्वपूर्ण बैठक आणि सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जाहीर झाला आहे। जे महत्त्वाची बैठक पार पडली होती शेतकरी बांधवांनो, त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे, म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकताच 2 ऑगस्ट रोजी मिळाला आणि पीएम किसान योजनेचा हप्ता देखील भेटलेला आहे। म्हणजे की बघा जो काय मागील हप्ता होता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, ते हप्ते तुम्हाला मिळालेले आहे। त्यानंतर आता
शेतकरी 21वा हप्ता व 8वा हप्ता या 2 हप्त्याची वाट बघत आहे। तर त्यासाठी सरकारने सर्वात मोठी बातमी आज या ठिकाणी दिली आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे, परंतु आता बघा सर्व शेतकऱ्याला निधी मिळणार नाही। काही पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हप्ता येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही बैठक घेतली होती। मंत्रिमंडळाची मागे बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय जाहीर झाला आहे। तुमच्या खात्यामध्ये थेट निधी रक्कम जमा करण्यात येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे। या दोन्हीकडे बीजेपीचं सरकार असल्यामुळे बीजेपी सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे। आजच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते ते पात्र जिल्हे आहे, ज्या जिल्ह्याच्या मध्ये बघा सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे, कोणते जिल्हे पात्र ठरले आहे, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये आता पाहून घेऊया। शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आता आधार मिळणार आहे, म्हणजे की बघा मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे। मग शेतकरी बांधवांनो बघा, मागील जर हप्ते तुम्हाला भेटले नसतील तर तुम्हाला 4000 रुपये आणि पुन्हा 4000 रुपये म्हणजे की टोटल 8000 रुपये भेटणार आहे। परंतु मागील हप्ते ज्या शेतकऱ्याला भेटले आहे त्यांना फक्त टोटल 4000 रुपये आज मिळणार आहे, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। आज ही बातमी न्यूज चॅनलवर, पेपरवर, वृत्तपत्रांवर सर्वीकडे अशी पसरलेली आहे। तुम्ही स्वतः आता पेपर या ठिकाणी पाहून घ्या। शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्पे करण्यात आले आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी बघा शेतकरी बांधवांनो फक्त 2 ते 3 तासांमध्ये 18 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येत आहे। ही मोठी माहिती सरकारने दिली आहे। तुम्ही हेडिंग देखील पाहू शकता। शेतकरी बांधवांनो, आता 18 जिल्ह्यामध्ये निधी रक्कम वितरित केली जात आहे। पुढील हप्ता बघा शेतकरी बांधवांनो पुढील 2 ते 3 तासामध्ये सोडण्यात येत आहे। एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता सोडण्यामध्ये तांत्रिक अडचणी येतात, त्यामुळे सरकारने मोठी माहिती दिली आहे। आज या पेपरच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम मिळत नाही। काहीच पात्र शेतकऱ्याला निधी मिळणार आहे, म्हणजे की बघा कोणकोणते शेतकरी पात्र आहे, कोणकोणते जिल्हे पात्र आहे, तुम्ही आता या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। जर पात्रतेची यादी तुम्हाला कळाली तरच तुम्हाला निधी रक्कम मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येत आहे त्याची सविस्तर यादी सरकारने दिली आहे। 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचे 2000 + 2000 एकूण 4000 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे। अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही। सरकारकडे आता निधी उपलब्ध आहे, त्यामुळे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे। सरकारकडे आता निधीची कसल्याही प्रकारे कमतरता नाही, त्यामुळे सरकारने मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे। हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होता, त्यामुळे ती बैठक पार पडली। बैठकीमध्ये निर्णय जाहीर झाला। आता येत्या 2 ते 3 तासामध्ये 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केला जात आहे। राज्य आणि केंद्र आता दोन्ही बीजेपीचे सरकार असल्यामुळे बघा आता अगदी काहीच तासामध्ये तुम्हाला निधी मिळत आहे। परंतु 18 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण हेच ते 18 जिल्हे आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया पार पडणार आहे। तर कोणते आहेत ते 18 जिल्हे ते देखील पाहून घेऊया। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच वेळी खात्यामध्ये सोडण्याबद्दल मोठा निर्णय जाहीर झाला। मागच्या वेळेस तांत्रिक अडचणी आल्या होत्या, आता कसल्याच प्रकारे अडचणी येणार नाही असं सरकारने ठामपणे सांगितलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळत होते। मागच्या वेळी नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना दोन्ही हप्त्यांमध्ये बराचसा गॅप पडला होता, परंतु आता गॅप देखील पडणार नाही। सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे। आता दोन्ही हप्ते एकाच टायमिंगला शेतकऱ्यांना मिळत आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया।
पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ कॅनरा, HDFC बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक. बघा ह्या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे. कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर पोस्ट पेमेंट बँक, ज्याला की डाक विभाग पण म्हणतात. तर बघा शेतकरी बांधवांनो, या सर्व बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम आज जमा होत आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. पुणे, नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, ज्यालाच औरंगाबाद असे देखील म्हणतात, त्यानंतर जालना, बीड, लातूर आणि नांदेड. बघा नांदेड जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा केली जात आहे. त्यानंतर परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, पालघर आणि ठाणे. बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. तुम्हाला आज या ठिकाणी रक्कम मिळवायची असेल तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या, अन्यथा तुम्हाला अडचण येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड अनिवार्य केलं आहे. जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड आतापर्यंत काढलं नसेल तर ते देखील करून घ्या, नाहीतर मग तुम्हाला निधी मिळू शकत नाही. आता करून घ्या याचा अर्थ तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढावंच लागणार आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची माहिती. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.